नमस्कार. श्री भ्रूण हत्येवरती प्रकाश टाकणारी आणि या गलिच्छ विचारावर प्रहार करणारी कवयित्री शेख नजमा मॅडम यांच्याद्वारा रचित स्वर्गातून एक आवाज ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. या कवितेमध्ये ज्या भ्रूण अर्थात ज्या नवजात शिशूला आईनं आपल्या उदरातच मारलंय, अशी ही छोटीसं भ्रूण आपल्या आईला जाब विचारत आहे. पाहूया या कवितेच्या माध्यमातून. मी बोलते स्वर्गातून, मी बोलते स्वर्गातून, मला येते तुझी आठवण. मी तुझी कन्या गर्भातली जन्माआधी मारलेली. सांग सांग मला आई, का मारलंस मला. सांग मला आई, का मारलंस मला. दिन दुबळ्यांची होणार होते मी आई सिंधुताई. शिवबा घडवून झाले असते वीर माता जिजाई. सांग मला आई, का मारलंस मला. अंतराळात जाऊन होणार होते मी धाडसी कल्पना चावला. राज्यकारभार करणार होते होऊन मी इंदिरा. सांग मला आई, का मारलंस मला. सांग मला आई, का मारलंस मला. पटत नाही तुला खात्री, दिली गर्भाला तू खात्री. भावाला बांधणार होते मी राखी. म्हातारपणी झाले असती मी आधाराची काठी. मला मारून थांबवली श्री जन्माची पुण्याई. सांग मला आई, का मारलंस मला. कन्या म्हणून केला अपमान, स्वर्गी मिळाला मला सन्मान. व्हायचं होतं मला थोर माता हिरकणी. व्हायचं होतं मला थोर माता हिरकणी. कुष्ठरोगी म्हटले असते मला साधनाताई. का पाप केले तू ममतेच्या दारी. का पाप केले तू ममतेच्या दारी. जन्माआधी का केली मला मारण्याची घाई. सांग मला आई, का मारलंस मला. नाही होते दीपक, होते मी कोणती. मुलीचे महत्व सांगू मी तुला किती. श्री जन्माचे स्वागत तू का केले नाही. श्री जन्माचे स्वागत तू का केले नाही. यंत्राखाली टाकून का मारलंस. मातृत्व का संपविले आई. सांग मला आई, का मारलंस मला. सांग मला आई,